नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लगेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते। मी आता आले ठाण्याच्या सरस्वती शाळेमध्ये आणि आता आपल्यासोबत कमळीची अख्खी टीम आहे आणि ते आता त्यांचे छोटे छोटे आणि मोठे फॅन्स आता भेटणार आहेत। त्यांना कसं वाटतंय? खूप मजा येते सरस्वती विद्या मंदिर शाळेत येऊन आणि खूप खूप थँक्यू झी मराठीचे आम्हाला हा छान उपक्रम आमच्या बरोबर करतायत त्यासाठी। कमळीसाठी स्पेशल तिचे सगळेच फॅन्स असे येऊन ऑटोग्राफ मागतायत। आता इंटरव्ह्यूच्या मध्ये पण येऊन ताई ऑटोग्राफ दे आणि तिथे सगळा घोळका झाला होता तुझ्या अवतीभोवती। कसं वाटलं त्यांना भेटून? खूप खूप आनंद होतोय, म्हणजे खूपच गोड मुलं आहेत सगळी आणि त्यांच्यासोबत आता मगाशीच मी शिवस्तुती म्हणाले, ह्याचाच मला खूप जास्त आनंद आहे। खूप मस्त छान वातावरण झालं इकडे। ऍक्च्युली ही लेट आली बट तिला पण दिसतायत फॅन्स सगळे तिला येऊन भेटताय। तुला कसं वाटतंय? कारण हे असं होणं खूप क्वचित असतं आणि असे येऊन पर्सनली भेटणं आणि लहान मुलं तुम्हाला ओळखतायत ती मोठी गोष्ट आहे। आता तेच आहे की आता बाकी मोठी मंडळी किंवा मोठी माणसं किंवा ज्यांच्याकडे फोन आहेत, मोठे असतो त्यांच्याकडे फोन असतो, तर त्यांच्या प्रतिक्रिया येत असतात। लहान मुलांना त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचणं हेच मला वाटतंय आज ते पॉसिबल झालं। खरंच झी मराठीचे आभार की असा वन ऑन वन आम्हाला त्यांना भेटता आलंच नसतं मे बी, सो ते आज घडलं, त्यामुळे थँक्यू सो मच झी मराठी। खूप मस्त वाटतंय आणि मला तर तेच आवडतंय की सगळे जेव्हा आले तेव्हा सगळे ऑटोग्राफ मागत होते, ते जुने दिवस आठवले, त्यामुळे मस्त वाटलं, छान वाटलं। तुमचं सगळं वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ बुक मध्ये सगळं असं मेन्शन होणार आहे शिवस्तुती आणि तू पहिल्यांदा इथे परफॉर्म केलंस आणि सगळे तुझ्यासोबत असे परफॉर्म करत त्यांची ऍक्च्युली प्रॅक्टिस झाली होती असं मला कळालं। त्यांनी परफेक्ट केलं का तुझ्यासाठी? हो हो, म्हणजे खूप गुणी मुलं आहेत, म्हणजे एवढ्या लहान वयात त्यांना त्या शिवस्तुतीचे उच्चार प्रॉपर करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यांनी केलं। खरंच ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती। खूप गुणी मुलं आहेत खरंच। ती छोटी मुलगी तुझ्या अवतीभोवती फिरत होती तिच्यासाठी ती पहिलीची मुलगी आहे आणि ती प्रॉपर, म्हणजे तिला नीट बोलताही येत ना, बोबडी बोबडी बोलत होती, पण तरी तिला माहित होतं त्याचे उच्चार काय आहेत, करेक्ट बोलत होती ती। मला खूप गोड वाटलं ती तुमच्या अशा पायांच्या अशी अवतीभोवती फिरत होती, एकदम असं गोड वाटत होतं तिचं। तू 100 मुलींना सायकल वाटलीस आणि ऍक्च्युली त्यांच्या प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केलेस, त्यांच्याकडून तुला प्रतिक्रिया काय आल्या होत्या? खूप छान, म्हणजे मला स्वतःच असं डोळे भरून आले की त्यांना त्यांच्या डोळ्यात दिसत होतं की किती सोपं झालंय त्यांच्यासाठी, कारण की त्या खूप लांब त्यांचं गाव आहे आणि गावापासून खूप लांब त्यांची शाळा आहे। सो येण्या जाण्याचं ट्रान्सपोर्टेशन त्यांना होत नाही, म्हणजे बसही आहेत पण त्याच्या वेळा खूपच वेळी आहेत सगळ्या बस, पण आता सायकल असल्यामुळे त्या त्यांच्या वेळेत येऊ शकतात आणि वेळेत पोहोचू शकतात शाळेला, ह्याचा त्यांना खूप आनंद होताना मलाच दिसत होता। त्या प्रत्येक त्यांचे पेरेंट्स येऊन पण मला थँक्यू सो मच की आम्ही प्रोव्हाइड करू शकलो नाही, पण तुमच्या निमित्ताने आमच्या मुलांना सायकल मिळाली, याचा खूप आनंद होता आणि मला खूप बरं वाटलं की हे कमळीच्या निमित्ताने, झी मराठीच्या निमित्ताने करता आलं मला। ह्या सगळ्या अवली आणि गुणी मुलांना भेटून तुम्हाला काय वाटतं की तुमचे दिवस तुम्हाला आठवले का? आम्ही शाळेत असे यायचो, कॉलेजला असे जायचो आणि असंच काही प्रोग्राम असला की मोठ्या सरांना आणि शिक्षकांना त्रास द्यायचो, असं काही आठवलं का तुम्हाला? हो हो, म्हणजे आता शिक्षकांना जो काय मुलांना शांत करायला जो काय आटापिटा करायला लागतोय तो काही बदललेला नाहीये। सेम असाच आटापिटा तेव्हाही सगळे करत होते आणि त्यांना काही ते आवडता येत नव्हतं मुलांना। नाही, तेच आहे की आम्ही असेच असायचो कुठेतरी मध्ये आणि काहीतरी मज्जाच कर आणि हेच कर आणि शिक्षकांचं ऐकायचंच नाही वगैरे, दंगा मस्ती, बोलायचं खूप बरं, क्लासरूम मध्येही बोलायचं असतं, इथेही येऊन बोलायचंच असतं, त्या आठवतात सगळ्या गोष्टी। टीचर लोक एवढे बोलायचे कीप क्वाईट, कोणी क्वाईट नाही ठेवायचं, तेव्हा मला वाटायचं का मला नाही बोलू देते, आता कळतं त्यांना किती अवघड होत असेल आम्हाला हँडल करायला सगळ्यांना। सो तुम्हाला खरंच ऑल द बेस्ट। तुम्हाला आता सगळ्यांसोबत पुन्हा हँडल व्हायचे, सगळ्यांना पुन्हा शिकवायचे, त्यासाठी ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच। सो जाता प्रेक्षकांना सांगा। मी हेच सांगेन की आमच्या मालिकेत तुम्हाला खूप काय काय बघायला मिळणार आहे, खूप गमती जमती आहेत, खूप एक मेसेज असणार आहे छान आणि फुल ऑन एंटरटेनमेंट आहे आमची ही मालिका आणि तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे, तर पाहायला विसरू नका। 30 जून पासून कमळी दररोज रात्री 9 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर।